चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्यानटनागरा त्वयकरा विघ्नादिदोषाहरा सबंधे जडजीवतारुणिवरा भूता कृता हि धरा दातारा करुणाकरा वर्मती द्यावी विभो गुरुजरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। श्री ब्रह्मविद्या प्रवचन 16 करणीय प्रकरणाच्या समारोपाच्या पूर्वसंध्येला संपन्न होत असलेलं हे आजचं सत्र इतकं सुंदर गीत झालं, ज्या गीतातील भाव त्या शब्दामध्ये सामावत नव्हते. तुम्हाला त्यांचा इंग्लिश साहित्याचा अभ्यास असेल त्यांना ही गोष्ट माहीत असेल. विल्यम वर्ड्सवर्थ हा इंग्रजीतला सर्वात श्रेष्ठ असणारा कवी, जो काव्याची व्याख्याच अशी करतो, स्पॉन्टॅनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स. जेव्हा भावनेचा अत्युत्कट उद्रेक होतो तेव्हा ती भावना शब्दाच्या पलीकडे जाते आणि ती काव्यबद्ध होत असते. माझा देव माझ्यापासून उत्तरापंथी निघून गेला, असन्निधान स्थित या साधनेमध्ये परमेश्वराला कसं प्राप्त करावं, ही आचार्य श्री नागदेवांची तळमळ ज्या काव्यामध्ये व्यक्त झाली. अपेक्षा होती ज्या मोठ्या संख्येनं तुम्ही इथे उपस्थित झालात तितक्या मोठ्या संख्येनं टाळ्या वाजवाल, पण तसं घडलं नाही. पुन्हा एकदा विनंती, आदरणीय दादांसाठी एका टाळ्या. आणि सुरुवातीला पहिल्या दिवशीच मी तुम्हाला म्हणालो होतो, प्रत्येक व्यक्ती ही परमेश्वराची एक आगळी वेगळी कलाकृती आहे. प्रत्येकामध्ये परमेश्वराने वेगळी वेगळी सामर्थ्याची क्षमता दिलेली आहे. एखाद्याचा हात इतका सुंदर असतो, त्याने हातामध्ये घेतलेली पेन्सिल असेल, ब्रश असेल, सुंदर असं चित्र साकारलं जातं, त्याच्या हातामध्ये ताकद असते. एखाद्याच्या जिभेला इतका गोडवा असतो, तो बोलू लागला, तो गाऊ लागला. तुम्हाला माहिती असेल, गोपाल कृष्णाची बासरी वादन इतकं सुंदर होतं आपण कल्पना करू शकत नाही. भागवतामध्ये याचं उदाहरण येतं. एक माता गोपाल कृष्णाला प्रार्थना करते, गोपाल कृष्ण तू बासरी नको वाजवत जाऊ, तू जेव्हा सायंकाळच्या वेळेला गोकुळामध्ये बासरी वाजवतो की नाही, त्या गोकुळाच्या काठाने वाहणारी जी नदी आहे, यमुना नदी, स्थिर होऊन जाते, अतिशय स्थिर होते. घोंगावणारा वारा सुद्धा शांत होऊन जातो. पंचमहद्भूतांना शांत करणारं तुझं बासरी वादन. कधी कधी त्या बासरीतून करुणेचे सूर येतात आणि ते करुणेचे सूर पाझरत पाझरत माझ्या अंगणापर्यंत येतात. अंगणामध्ये सायंकाळच्या वेळेला मी माझ्या कुटुंबासाठी स्वयंपाक करत बसलेली असते. चुलीवरती, तव्यावरती भाकरी टाकलेली असते, चूल पेटलेली असते. परंतु तुझ्या बासरीचा करुण सूर जेव्हा माझ्या अंगणामध्ये येतो आणि माझ्या चुलीमध्ये जी लाकडं घातलेली जी पेटण्यासाठी ती ओली होऊ लागतात, रे गोपाल कृष्णा, तू बासरी नको वाजवत जाऊ. बंधूंनो, सुरामध्ये फार मोठी ताकद आहे. पंथामध्ये अशी फार कमी माणसं आहेत की ज्यांना ही देणगी प्रदान केलेली आहे परमेश्वराकडनं. त्यांच्या ओठांना, त्यांच्या जिभेला, त्यांच्या काव्य प्रतिभेला इतका गोडवा आलेला आहे. या पंथातला एक आचार्य असा होता, आचार्य कवीश्वर व्यास ज्यांचं नाव होतं. हातामधलं लिंबू वर आकाशामध्ये भिरकावल्यानंतर ते आकाशामध्ये भिरकावल्यानंतर लिंबू खाली येईपर्यंत नवीन संस्कृतात श्लोक त्यांनी तयार केलेला असायचा. इतकी अतिशय सुंदर ज्यांची काव्याची प्रतिभा होती, इतकं सुंदर ज्यांचं काव्य होतं. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या घटनेमध्ये परमेश्वराने अशी शक्ती प्रदान केलेली आहे. एखादी गृहिणी अशी असते, पदार्थ तेच असतात पण त्या गृहिणीच्या हाताला चव असते. डाळ भाजी खायची म्हटलं की विदर्भातली डाळ भाजी आठवते की नाही, आणि पुरणपोळी म्हटलं तरी महाराष्ट्रामध्ये कुठेही जा तुम्ही, कोणी नाव घेईल की विदर्भातली पुरणपोळी ही सर्वात रुचकर आणि सुंदर असते. प्रत्येक ठिकाणी काहीतरी वेगळीकता तुम्हाला पाहायला मिळेल. फक्त आपलं काम एवढंच असतं ही वेगळीकता लक्षात आल्यानंतर त्याच्यावर फुंकर घालता आली पाहिजे आणि ती वेगळीकता मोठ्या प्रमाणावर वितरित करता आली पाहिजे.
अग्नी असाच असतो, खूप छोटा असतो. आपल्या घरामध्ये तुम्ही चुलीसमोर जेव्हा बसता, तुमच्या जवळ फुंकर घालण्यासाठी ती फुंकणी असते. जेव्हा तुम्ही फुंकर घालता की नाही, तिथे अग्नी प्रज्वलित होतो आणि प्रचंड ज्वाला निर्माण होतात. एवढी मोठी ताकद बंधूंनो या एका एका क्षमतेमध्ये असते. आपला विषय सुरू झाला होता, कुणाच्या ओठांना गोडवा असतो, कुणाच्या हाताला चव असते, तर कुणाच्या पायाला सुद्धा चव असते. खोटं वाटेल तुम्हाला, पायाला कशी चव असते एखाद्या माणसाच्या पायाला चव असते. आणि सर्व लोकांना त्या पायाच्या दर्शनाची ओढ लागते आणि माणसं त्या पायाकडे धाव घेतात. तुम्हाला असं दिसेल. तुम्हाला उदाहरण देतो मी. आदरणीय वैरागी बाबा पदयात्रा काढतात की नाही. एका गावातून पदयात्रा दुसऱ्या गावाला जाते. प्रचंड मेळावा असतो. दुसऱ्या गावातली माणसं स्वागताला उभी असतात. खाली पाहावं तर पायात चप्पल नाही, अंगावर कपडे नाही, कुठले अलंकार नाही, कुठले दागिने नाही. माझ्यासारखा इतका चांगला मोबाईल पण नाही. इतका सामान्य असणारा माणूस, पण सगळी लोक पाठ समोर ठेवणार, त्यांची पाय धुणार, गंध लावणार. मग कोणी साधक असेल, इतकं भव्य स्वागत कशासाठी? पायामध्ये अशी कोणती ताकद आहे? बंधूंनो, पायामध्ये ताकद ही ती तपसाधनेची ताकद असते. मग संपूर्ण समाज अशा पायांच्या पाठीमध्ये असते. फक्त ती आपल्याला ओळखावी लागते. आपण ब्रह्मविद्या प्रवचन सोहळ्यातलं कर्णीय प्रकरण श्रवण करतो आहोत. या कर्णीय प्रकरणाच्या समारोपाच्या उंबरठ्यावर आता आपण येऊन ठेपलेलो आहोत. नामधारकाचं नामधारकाप्रती काय करणीय आहे, नामधारकाचं वासनिकाप्रती काय करणीय आहे, वासनिकाचं भिक्षुकाप्रती काय करणीय आहे, स्थानाबाबतीत आपलं काय नेमकं करणीय आहे. करणीय शब्दाचा अर्थ होतो ते करावयाचं, त्याचं यथार्थ ज्ञान ज्या सूत्रामध्ये आहे त्याला करणीय प्रकरण असं म्हणतात. स्वामींनी अखंड सूत्रांच्या माध्यमातून आम्हाला आमचं करणीय सांगितलेलं आहे. फक्त गरज आहे. आदरणीय सरांनी त्या दिवशी एक विधान वापरलेलं होतं, तुझा आहे तुझ पासी परी तू जागा चुकलासी, अशी आमची अवस्था होतं असंच. आमचे आचार्य श्री नागदेव होते. एक दिवस आश्रमामध्ये वास्तव्य होतं. सगळा भक्त परिवार सोबत होता. स्वामी उत्तरापर्यंत ते निघून गेलेले होते. असतं स्वतः जवळ, पण ते कसं हरवलं जातं. आचार्यांसारखा विद्वान माणूस, लक्षात ठेवा, ज्याला आमच्या स्वामींनी वर दिला होता की तुझे ती मुखे अशास्त्रीय न निघे, तू जे बोलशील ते सत्य होईल. इतकी मोठी ताकद नागदेवाचार्यांच्या शब्दामध्ये होती. एक दिवस असंच झालं. अचानक भक्त परिवार बसला. दुपारची धर्मवार्ता सुरू झाली. पुढच्याच रांगेमध्ये महादहिसा बसलेली, अशा साध्वी बसलेल्या. दुपारची वेळ झालेली. झाडाखाली चाललेली पोथी होती. प्रचंड संख्या जमा झालेली होती. नागदेवाचार्य बोलत होते. बोलता बोलता शंकांचा परिहार चालू होता. एका सद्भक्ताने प्रश्न विचारला नागदेवाचार्यांना की मी कोणत्या नामाने नामस्मरण करू. अचानक अंगावर आलेला प्रश्न होता. नागदेवांसारखा इतका विचारवंत विद्वान असणारा आचार्य सुद्धा गप्प बसला, स्तब्ध झाला, काहीच बोलेना असा झाला. कोपऱ्यामध्ये महादाईसा बसलेली होती. फार कुशल होती, फार हुशार होती, चतुर होती, विद्वान होती. तिथून ती आठवण करून देते, नागदया तुला कसं आठवत नाही रे? तुला आठवत नाही तो देव ज्या देवाने आम्हाला चतुर्विध दुःखपूर्वक कसं स्मरण करावं हे सांगितलं. पाचा गुण नामी त्रिकाळ स्मरीचे आणि पाचवे ते निरंतर स्मरीचे आमच्या देवानं आम्हाला सांगितलं. तुला कसं आठवत नाही रे नागदेवा? आणि मग नागदेवांना आठवलं, हो, माझ्या देवाने मला स्मरणाचा विधी निरूपण केलेला आहे. खडकुलीला मला चिंतनाचा विधी सांगितलेला आहे. आणि मग नागदेवाच्या चिंतनावरती, स्मरणावरती बोलू लागतात. असंच होतं आपलं, असतं आपल्या जवळच, पण आपल्यापासून ते हरवलेलं असतं. त्याचा आपल्याला शोध घ्यावा लागतो. ब्रह्मविद्या प्रवचन सोहळा कशासाठी आहे? अशा हरवलेल्या गोष्टींची शोध घेण्याची ही जागा आहे. इथे आपल्याला या गोष्टींचा शोध लागतो शोध. बारकाईने फक्त आपले लक्ष असायला हवं. कसा शोध लागेल? एखादी व्यक्ती खूप सेवा करते, घरी काम नाही म्हणून इथे सेवा करते असा अर्थ नाही होत त्याचा. ते मी लक्षात ठेवा. बऱ्याच लोकांचा असा समज होतो, करतायत काम, काही माणसं सेवा करतात, काही नाही बापू, त्यांना घरी काही काम नसतात म्हणून इथं काम करत बसतात. असं नाही होत. कुठेतरी मनामध्ये इच्छाशक्ती असते की माझ्या देवाचं धर्माचं काम माझ्याकडून झालं पाहिजे. काही माणसं आर्थिक व्यवहाराने सक्षम असतात, फार सक्षम असतात, अशातलाही भाग नाही. परंतु घरी स्वतः अर्धी भाकरी खातील, त्यातला 2 घास शिल्लक ठेवतील, वर्षभर ही 1-1 रुपया साठवतील आणि साठवलेलं द्रव्य त्या दिवशी अन्नदान करतील. ही त्या माणसाने शोधलेली स्वतःची जागा आहे, लक्षात ठेवा. हे करणीय प्रकरणामधून आपण सर्व अभ्यासत आहोत, चिंतन करतो आहोत. काल सायंकाळच्या सत्रामध्ये आपण अप्राप्ती या विषयावरती चिंतन केलेलं होतं. अप्राप्ती कशी भावायची? सर्व विधीचा बाप जर कोणता असेल तो अप्राप्ती हा विधी सर्व विधीचा बाप आहे असं आपण काल ऐकलं होतं. सर्व विधीचा बाप याचा अर्थ होतो 19 प्रकारचे विधी आपण काल अभ्यासलेत, आतापर्यंत अभ्यासले. त्या सर्व विधीपेक्षा श्रेष्ठ असणारी एकमेव गोष्ट आपल्या स्वामींनी आम्हाला सांगितली, ती म्हणजे अप्राप्ती. अप्राप्ती शब्दाचा अर्थ होतो जे आपणाला प्राप्त नाही ते प्राप्त करावयाचं एक दुःख आहे.
प्रपंचामध्येही असं दुःख असतं. शेजारच्या घरी रंगीत टीव्ही आला, बरेच दिवस आपल्याकडे आलेला नाही, आपल्यालाही वाटतं की नाही आता शेजारच्या घरात टीव्ही आला, आपल्याकडे टीव्ही आला पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी वर्षभर घरामध्ये भांडणं सुरू असतात. तुम्हाला किती वेळा सांगितलं, एखादी साडी कमी घेतली तरी चालेल, एखादा अलंकार कमी झाला तरी चालेल, पण घरामध्ये टीव्ही असला पाहिजे. टेबल ठेवायला नसला तरी चालेल, बादलीवर ठेवू, पण टीव्ही आपल्या घरामध्ये आला पाहिजे. असते की नाही प्रपंचातली तळमळ, स्वाभाविक आहे. जीवाची म्हणजे प्रकृती धर्मच असा आहे. स्वामी सांगतात जीव अशा स्वरूपाचाच आहे की तो बरोबर त्याच दृष्टीने विचार करेल. काल म्हणजे आदरणीय बाबांनी त्याचा संदर्भ सांगितला होता. अधमती, अधगती आणि अधरती हे जीवाच्या ठिकाणी बंधून 3 दोष आहेत. अध गोष्टीमध्येच रममान होणं, अध गोष्टीमध्येच म्हणजे रत होणं आणि त्याच्यामध्येच गतिमान होणं, इकडे जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. अंजनगाव सुरजीमध्ये कितीतरी लोकांची संख्या असेल, आसपास कितीतरी उपदेशी गावं असतील, शेकडो घरं असतील, हजारो उपदेशी असतील. इथं येणारे त्यापैकी किती भाग्यवंत आहेत की ज्यांना करणीय प्रकरण ऐकायला मिळालं. हे भाग्य सगळ्यांच्या वाट्याला नाही आलं. का नाही आलं? कारण या दिशेला, ऊर्ध्व दिशेला जाणाऱ्यांची संख्या मुळातच कमी आहे. कालच आम्ही एका ठिकाणी गेलो, एका सद्भक्तांनी विचारलं, बापू अन्य लोकांचा काय धर्मप्रचार असतो, कितीतरी टोले जंग मंदिरं, काय काय कार्यक्रम, कोणताही टेलिव्हिजनचा चॅनल ऑन करा, त्यांचे बाबा प्रवचनाला दिसतात, आपले बाबा कुठंच दिसत नाही. म्हटलं बरोबर आहे, आपले बाबा दिसणारच नाही कुठे. कारण आमच्या धर्मातलं महत्वाचं सूत्र आहे, या ईश्वर धर्मामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती हा अधिकारानेच इकडे येतो. तो केवळ प्रचाराच्या पाठीमागे जाऊन कोणी इकडे धावत नाही. ही या धर्म संप्रदायाची पूर्व प्रमादामध्ये, पूर्वजन्मामध्ये साधनवंताच्या ठिकाणी भजन घडायला हवं, तेव्हाच ती व्यक्ती ईश्वर धर्माच्या साधनेकडे ओढली जाते. लक्षात ठेवा, हे सहजासहजी नाही घडत. मग आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अप्राप्ती भावू शकतो. स्थानाची अप्राप्ती कशी भावायची आपण पाहिलं. अनेक दिवस स्थानवंदन केलं नाही, ते स्थानवंदन करायला मला जाता आलं पाहिजे. ही स्थानाची अप्राप्ती. प्रसादाची अप्राप्ती तुम्ही त्या दिवशी ऐकली, जे प्रसाद आपण वंदन केलेला नाही. आदरणीय आंबेवडगावचे बाबा आचार्य श्री येळंकर बाबा यांच्या परंपरेमध्ये दुटीचा प्रसाद आहे. तो दुटीचा प्रसाद मला वंदन करायला मिळाला पाहिजे, तो मी तिथे जाऊन वंदन करणं. ते भेटत नाही वंदन करायला, याच्याबद्दल जे दुःख भावतो त्याला म्हणतात प्रसादाबद्दल भावलेलं अप्राप्ती. त्यानंतर आपण वासनिकाबद्दल अप्राप्ती पाहिली. काही माणसं फार कुशळ असतात, या धर्मपंथाला उपयोगी गेलेले असतात. किती भाग्यवान आहेत असे अनेक धर्म संप्रदायातील जे संत असतील, वासनिक असतील, यांच्या मला भेटी व्हायला हव्यात. तो वासनिक केसना श्रेष्ठ, ज्याने आपला संपूर्ण धर्म संप्रदाय, त्या धर्म संप्रदायासाठी स्वतःचा प्रपंच अर्पण केला, तो किती श्रेष्ठ आहे. हजारो लाखो रुपयाचे जो दान आपल्या परमार्गासाठी करतो, ती व्यक्ती किती श्रेष्ठ आहे, त्याची मला भेट झाली पाहिजे. ही झाली वासनिकाबद्दलची अप्राप्ती. एखाद्या साधू संतांची बद्दलही आपल्याला अप्राप्ती भावता येते. आदरणीय अनेक आचार्यगण आहेत. ते आदरणीय भोसले सर तुम्हाला माहिती असते, चांदूर बाजाराचे. आम्ही पदयात्रेमध्ये जायचो, ग्रस्त होतो, लहान होतो, आणि ते त्यावेळेला नगरला महाविद्यालयामध्ये प्राध्यापक होते. चांगल्या पोस्टवर काम करत होते, प्रचंड पगार होता. पण पदयात्रेमध्ये चालता चालता तो माणूस कधी त्याच्या मनामध्ये पायाने गती घेतली, डोक्याने गती घेतली, ठरवून टाकलं मला प्रपंचापासून विरक्त व्हायचं. झाला प्रपंचापासून बाजूला, मुलाबाळांची लग्न केलं, सगळं उरकलं, परमार्गी आले, संन्यास घेतला. संन्यास घेतल्यानंतर त्यांना आता चांगल्या पोस्टवर काम करत होते, पेन्शन सुरू झालं. पेन्शन सुरू होताना त्यांना सांगितलं शासनानं, नगरला येऊन तुमच्या महाविद्यालयात तुम्हाला तुमची साईन करावी लागेल, सिग्नेचर सही करावी लागेल, तर तुम्हाला तुमचं पेन्शन सुरू होईल. ते म्हणाले जर सहीसाठी मला माझ्या जिथे मी राहत होतो तिथे जर जावं लागत असेल, माझ्या स्वदेशामध्ये जावं लागत असेल, तर मला पेन्शन नाही मिळालं तर चालेल. आणि अक्षरशः त्या माणसाने पेन्शन सोडून दिली, पेन्शनवर पाणी सोडलं. आपण तर विचार करू, पेन्शन तर फुकट मिळते, सही करून ते मिळतील, काय हरकत आहे, माझ्या गावाला जाऊ, माझ्या देशात जाऊ, जिथे माझा जन्म झाला तिथे जाऊ, मिळतंय ना काहीतरी घ्यायला, काय हरकत आहे. वासनिक आदर्श असा असतो की तो चुकीच्या गोष्टींमध्ये कधी तह करत नाही. मग तह का करत नाही? कारण तो निष्ठावंत असतो. बंधू लक्षात ठेवा, आमचे स्वामी एका सूत्रात आम्हाला सांगतात, धड तुटल्याही जीवे परमेश्वराते न सोडावे. आपलं धड तुटलं तरी चालेल, शरीरापासून धड वेगळं झालं तरी चालेल, पण मी माझ्या धर्माला, माझ्या देवाला, माझ्या तत्वाला सोडणार नाही. ही जी आपली कल्पना आहे, ही दृढत्व जे आहे, ते या धर्म संप्रदायाच्या विचारामध्ये. करणीय प्रकरण आपल्याला हेच सांगतो. सुरुवातीला मी तुम्हाला नामधारक सांगितला, वेदवंत सांगितला, बोधवंत सांगितला. तोच बोधवंत ज्ञाने दृढावलेया ज्ञानिया होतो. बोधवंत आणि ज्ञानी यातला फरक लक्षात ठेवायचा. मग या बोधवंताची स्वस्थता इतकी असते, एखादा पदार्थ नाही मिळाला तरी याला समाधान वाटतं. लक्षात ठेवा, आपल्याला पदार्थ मिळाला नाही तर आपल्याला दुःख वाटतं. झालं असं, स्वामी डोमेग्रामच्या परिसरात
नाथोबा होते, रेमनायकाच्या आवारामध्ये भोजनाला बसले. भोजन सर्वांचं सुरू झालं. भोजनामध्ये तूप वाढता वाढता नाथोबांपर्यंत आलं. तूप संपलं, नाथोबांना तूप वाढलं नाही. ते हात धरून बसले. सगळ्यांची जेवण चालू, नाथोबा जेवायलाच तयार नाहीत. स्वामी विचारतात, का गा आपोसन धरले, कशामुळे तुमचं जेवण थांबलं? जीजी म्हणाले, तूप आलं नाही, घृत आलं नाही. स्वामी सांगतात, महात्मेनी पात्री पडले भोजन केले. जे प्राप्त झालं पत्रावळीवर आलं, पात्रात मिळालं ते भोजन करत. स्वामींनी प्रत्येक गोष्ट अशीच आपल्याला सांगून ठेवलेली आहे की त्या पदार्थाच्या अधीन आपण होऊ नये. स्वामी अगोदर सूत्रातून आम्हाला मार्गदर्शन करतात. एखादी आई असते, आई कुठेतरी बाहेर जाणार असते, ती मुलाला किंवा घरामध्ये लहान मुलगी असते, तिला सांगून ठेवते, बाई बाहेर जाताना गॅस बंद कर, सगळ्या खिडक्या बंद कर, नळाचं पाणी बंद कर, टाकी भरली असेल तर बंद कर, पंख्याचं बटन बंद कर, घरातून बाहेर जाताना सगळं बंद करायचं, व्यवस्थित कुलूप लावायचं, चाबी व्यवस्थित ठेवायची आणि मग शाळेमध्ये जायचं. आई पुन्हा पुन्हा सांगते केली, बालकाला सांगते, घरातल्याला सांगते. कशामुळे सांगते? प्रेम आहे की नाही म्हणून सांगते. स्वामी सुद्धा 10.5 सूत्रांचं निरूपण कशासाठी करतात? माझ्या नंतर येणाऱ्या माझ्या साधकाला त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक शंका निर्माण होतील, अनेक प्रश्न निर्माण होतील. या प्रश्नातून सोडवण्यासाठी हे सूत्र आम्हाला सांगतात की धड तुटले आहे जीवे परमेश्वराचे न सोडावे. आपलं धरणं कसं असलं पाहिजे आणि सोडणं कसं असलं पाहिजे. आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये स्वामींनी दृष्टांत सांगितलेला आहे. स्वामींची पारखी नजर इतकी आहे, सूक्ष्म नजर. स्वामी प्रपंचाचं चित्रण स्वतः पाहतात आणि लोकांना सांगतात. स्वामींना जाताना एक वानर दिसला आणि वानरी दिसली. वानरी म्हणजे ती माता असते, ती झाडावरून ऐल खांदीवरून पैल खांदीवर उडी मारत असते. खाली माणसं उभी असतात, प्रचंड गर्दी झालेली असते, ती एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उडी मारते आणि तिच्या पोटाला तिचं बाळ चिकटलेलं असतं, अक्षरशः लहान असतं आणि तितकं घट्ट चिकटलेलं असतं. पाहणाऱ्या माणसाला वाटतं खाली ती आता खाली पडेल, मग खाली पडेल, पण ती इतकी सराईत पद्धतीनं ती वानरी एका टोकावरून दुसऱ्या टोकावरती उडी मारत असते, एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जाते. स्वामी सांगतात, कसं धरावं हे त्या पिलाला समजलेलं आहे, कसं पकडायचं त्या पिलाला समजलेलं आहे आणि पकडल्यानंतर कसं घट्ट पकडून ठेवायचं त्या आईला समजलेलं आहे. स्वामी म्हणतात, असं जीवाला कळलं पाहिजे, कसं धरावं हे जीवाला कळलं पाहिजे आणि धरल्यानंतर त्याला कसं घट्ट पकडून ठेवता येईल ते आम्ही ठरवायला तयार आहोत. परमेश्वराची आपल्या प्रती असणारी आज्ञा आहे म्हणून लक्षात ठेवा. मग असं घट्ट पकडता आलं पाहिजे. धड तुटली ही जीवे परमेश्वराते न सोडावे, सोडता कामा नये. माकोडा असतो, माकोडा म्हणजे मुंगळा, पाहताना तर किती छोटा वाटतो. गुळाला एकदा चिकटला, आपल्या अंगाला चिकटला, शरीराला चिकटला, पुढचं धड तुटून जातं, तोंड तुटून जाईल, पण पाठीमागचं शरीर वेगळं होऊन जाईल, पण सोडणार नाही. असं आपलं पकडणं असलं पाहिजे. बऱ्याचदा काय होतं, अडचण आली, समस्या आली की आपण धर्मापासून बाजूला होतो आणि वेळेवर आपण धर्माचा बळी देतो. लक्षात ठेवा, माणूस असा एक सराईत माणूस आहे की माणूस स्वतःच्या अडचणीमध्ये धर्माचा बळी देऊन मोकळा होतो आणि स्वतःला सुरक्षित करतो. उदाहरणार्थ, तुमच्या कुटुंब परंपरेमध्ये किंवा जवळच्या नातेवाईकांमध्ये सुतक आलेलं असतं. आपल्याला बऱ्याच वेळेला समस्या निर्माण होते की आता सुतकात नेमकं करायचं कसं. बाबांनी सांगितलेलं असतं, सुतकाच्या वेळेला दुसऱ्याच्या घरी दुःखात सहभागी व्हायचं, सुखात सहभागी व्हायचं, पण तिथे गेल्यानंतर पदार्थ खायचे नाही. आपल्या डोक्यावरती बिंबवलेलं असतं. आपणही म्हणतो काही हरकत नाही, मग आपण जातो, सगळं काही उठणं बसणं व्यवस्थित. आता नेमका जेवायची वेळ येते, आम्हाला चालत नाही. आपण काय म्हणतो, आमच्या देवात चालत नाही, आमच्या धर्मात चालत नाही. आपण सहज बोलून मोकळे होतो. तो विचार करणारा माणूस याचं हे विचार करतो, चालत नाही असं सांगणारा नेमका देव यांचा कोणता आहे, नेमका धर्म कोणता आहे. स्वतःवर आलेलं संकट माणसाने धर्मावर ढकललं आणि माणूस स्वतः सुरक्षित झाला. इथं आपलं करणीय काय आहे ते आपण समजून घ्यायचं. सुतकातलं नेमकं का चालत नाही हे समजून घ्यायचं. काय होतं, बऱ्याच मुली बाहेरून तिकडे अन्य असतात, इकडे आल्यानंतर उपदेशी होतात, पण माहेरचं कोणीतरी सरतं, मग घरी जावं लागतं. मग आई असते, जवळचं कोणीतरी असतं, आजी असते, आणि तिकडे गेल्यानंतर मोठ्यांनी सांगितलं की तिथलं काही खायचं नाही वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. बंधूंनो, ही गोष्ट जरी सत्य असली, तत्व आणि वास्तव, मी तुम्हाला त्या दिवशी सुरुवातीला एक वाक्य बोललो होतो, आदर्शवाद आणि वास्तववाद ही जगातली 2 टोकं आहेत. कधीच एकत्र नाही येऊ शकत, कधीच नाही एकत्र असू शकत. कुठेतरी त्या आदर्शाच्या खाली वास्तववाद दडलेला असतो आणि वास्तवाच्या खाली आदर्शवाद दडलेला असतो. हे दोन्ही टोकांमध्ये नेमके योग्य काय आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. तिथे धर्माचा बळी देण्यापेक्षा, देवाचा बळी देण्यापेक्षा आपण असं म्हणायला हवं. तुम्ही पाहिलं असेल, अन्य धर्मामध्ये अनेक ब्राह्मण असतात, ते सत्यनारायणाची महापूजा करतात वगैरे वगैरे करतात, पण हे झाल्यानंतर तिथे जेवत नाहीत. ते
तुमच्याकडची परंपरा माहित नाही परंतु आमच्याकडे मी ते ब्राह्मण पाहिले ते जेवत नाही, ते कोरडा सीधा बांधून देतात. अरे तुम्ही सत्यनारायणाची महापूजा वाचली, तुम्ही सगळं केलं, तुम्हाला जेवायला काय हरकत आहे? तुमच्यासाठी नाही का तो विधी? आपल्या तसं नाही होत. जे बाबा जेवतील ते साधू जेवतील, जे साधू जेवतील त्यानंतर वास्तविक नामधारक तोच ते जेवेल. सर्वांसाठी एकच रूल हा म्हणजे या ईश्वर धर्मामध्ये आहे. कर्मराठी तसं नाही होत. तो ब्राह्मण ते पदार्थ नाही खात, तो सोबत सीधा बांधून घरी घेऊन जातो. काय पता तो खातो की नाही आपल्याला, खरी गोष्ट आहे की नाही? ही सगळी माणसं स्वतःला सुरक्षित करतात आणि आपण मात्र देवाचा धर्माचा बळी देऊन मोकळा होतो. असं नाही करायचं. आपण वास्तविकता जी आहे ती समजून सांगायला काही हरकत नाही. मी खाल्ल्यानंतर ज्याच्या प्रित्यर्थ मी जेवणार आहे त्याला त्याचा काही फायदा होणार नाही. उलट त्याच्यासाठी मी एक गाठी जर नामस्मरण करेल तर त्याचा जास्त लाभ होईल. मी तुम्हाला आमच्या पुणे जिल्ह्यातलं उदाहरण सांगतो. आमच्याकडचा एक परिवार होता, सरपंच होते, सरपंच अन्य होते, पण जवळचे आपल्या ईश्वर धर्माला वेदवंत, धर्मात आपली क्रिया वगैरे करायची, चांगला व्यक्ती होता, अन्य धर्माचा पण चांगला. त्यांचे वडील सरल्यानंतर योगायोगाने त्या गावामध्ये एक 8 दिवसाच्या कामकाजानिमित्त मी होतो आणि गावात आपल्या परिवारासारखे उपदेशी. त्याने मला सांगितलं, बाबू तुम्हाला घरी यावं लागेल. म्हटलं हरकत नाही. सगळे आमचे उपदेशी चाट पडले, अहो आम्ही जात नाही त्या घरी, तुम्ही कसं काय जायला कबूल केलं? आता माझा दृष्टिकोन असा होता, ती व्यक्ती परमार्गाच्या ठिकाणी भजन घालणारी होती. कुठेतरी तिला वेद निर्माण झाला तर चांगली क्रिया पाणी करेल, त्याचा अधिकार वाढेल, पर्यायाने मार्गाची व्यवस्था होईल, हा माझा भाव होता. आणि म्हटलं काही हरकत नाही. मी त्याला संध्याकाळी जाऊन भेटलो आणि सांगितलं की आम्ही सर्वजण घरी येऊ, 10-12 उपदेशी सर्वजण माझ्यासोबत येतील, पण कोणीही तुझ्या घरी जेवणार नाही. मला म्हणे का बरं? म्हटलं माझं जेवणं महत्वाचं आहे की तुझ्या वडिलांना शांती मिळणं महत्वाचं आहे? तो म्हणे माझ्या वडिलांना शांती मिळणं महत्वाचं आहे. मग आम्ही इथे बसून 1 तास नामस्मरण करतो, आमचं तुला काही त्रास नाही, काही हरकत नाही. त्यांच्या माझघरामध्ये मस्त तो आम्हाला बसायला टाकायचा, अगरबत्ती लावायचा, आम्ही सर्वजण बसायचो, 1 तास आम्ही नामस्मरण करायचो. मस्त छानपैकी नामस्मरण झाल्यानंतर आम्ही दंडवत करून निघून जायचो. 10-15 दिवस उलटून गेल्यानंतर म्हटलं आता आमच्यासाठी जेवणाची व्यवस्था कर, आम्ही जेवायला येतो. छानपैकी जेवण वगैरे केलं, मग आम्ही त्याच्याकडे जेवायला गेलो. नेमका मधला मार्ग आपल्याला निवडता आला पाहिजे. काय होतं, आपण एकतर या टोकाला जातो, नाहीतर एकदम दुसऱ्या टोकाला जातो. स्वामींना ही गोष्ट अभिप्रेत नाहीये. वास्तववाद आणि आदर्शवादातला एक मधला मार्ग आपल्याला निवडता आला पाहिजे. हे जमू शकतं असं. हे कर्णीय सूत्रांचं जर प्रकरण आपल्याला जर माहिती असेल, आपल्यातली निष्ठा जर दृढ असेल, धड तुटल्या ही जीवे परमेश्वराचे न सोडावे, हे जर आपलं पक्क असेल तर आपण असं केल्याशिवाय राहणार नाही. पण बऱ्याचदा काय होतं, कधी कधी व्यक्ती आपल्या स्वार्थापोटी दुसऱ्या व्यक्तीवरती धर्माचा अळंच देऊन स्वतःला सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत असतो. खूप गोष्टी अशा शिकण्यासारख्या आहेत, अभ्यास करण्यासारख्या आहेत. स्मृतीस्थळामध्ये एक संदर्भ येतो. लुखाईसा नावाची एक माता होती. बाभुळगाव जिचं गाव होतं. गावामध्ये राहायची. ईश्वर धर्माचं श्रवण झालेलं, चांगल्यापैकी ज्ञान झालेलं. दररोज तिला असं वाटायचं की मला अनुसरण लवकर घडलं पाहिजे. पती मात्र अन्य होता. घरामध्ये पती अन्य होता, बाकी सगळी परंपरा होती. तिची इच्छा अनुसरण घेण्याची, पती काही परवानगी द्यायला तयार नव्हता. पण पत्नी हुशार होती. पतीच्या सगळ्या घोडी पत्नीला माहिती असणारच. शेवटी अर्धांग आहे. तिने सांगितलं काही हरकत नाही, माझी इच्छा आहे, मला निवृत्ती घ्यायची, मला संन्यास घ्यायचा, पण त्याच्या अगोदर माझी एक इच्छा. म्हणाले काय इच्छा आहे? तुमचं दुसरं लग्न करून द्यायची माझी इच्छा आहे. आता असं म्हटल्यानंतर पतीला थोडी अडचण वाटलीच. झाला तयार, काही हरकत नाही म्हणाले, तुला जायचंय तर माझी व्यवस्था करून जावं लागेल. स्मृतीस्थळ सांगतं त्या मातेने दुसरी मुलगी पाहिली, तिचं लग्न पतीशी लावून दिलं आणि त्यांचा प्रपंच सुरळीत लागेपर्यंत 2-4 महिने स्वतःच्याच घरात राहिली. स्वतःच्या घरामध्ये. फार अवघड परिस्थिती ही गोष्ट. अनुसरलेल्या साधकाने त्याच्या घरी राहत असताना मनामध्ये आपल्या कुटुंबियांबद्दल स्नेह उत्पन्न होऊ न देणे, मनाने त्यांच्यापासून लांब राहणे, ही फार अडचणीतली असणारी गोष्ट आहे. पण ती फार हुशार होती. पतीचा संसार व्यवस्थित मार्गी लावून दिला आणि मग निघाली. एक दिवस अचानक घरून निघून गेली आणि तिला माहिती होतं नागदेवाचार्यांचा आश्रम जवळच आहे. आली. मी आल्यानंतर आचार्यांना घटना सांगितली, अनुसरण घेतलं. आचार्यांनी तिला अनुसरण घेतल्यानंतर रिद्धपुराला पाठवून दिलं. आठन मिथन करत गेली. बरेच दिवस उलटून गेले. 7-8 महिने उलटून गेल्यानंतर देह कृश झालं, अंगावरती कपडे, संन्यासी अवस्थेमध्ये. 6 महिन्यानंतर पुन्हा आली. आल्यानंतर नागदेवाचार्यांनी काय सांगावं बंधूंनो. नागदेवाचार्य म्हणाले, ज्या गावामध्ये तू राहत होती, ज्या गावामध्ये तुझं देहाचं घर आहे, त्या गावात जाऊन तुला भिक्षा मागायची आहे. फार अवघड गोष्ट आहे. जिथे आपण
ज्या परिसरामध्ये आपण उच्च वैद्यकीय अधिकारी होतो त्याच ठिकाणी जाऊन भिक्षा मागणं जर आपल्यावरती आलं तर किती अवघड वाटेल. आपल्या समोर 4 नोकरदार समोर असतात, ते आपली सेवा करत असतात आणि त्यांच्या समोर म्हणजे इतकं रंगवृत्तीने जाऊन भिक्षा मागणं किती अवघड काम आहे. काही हरकत नाही म्हणाले, तुमची आज्ञा माझ्यासाठी जाईल मी. निघाली ती. आल्यानंतर अटल मिलन क्रमांक बरोबर आपल्या गावामध्ये पोहोचली. स्वतःच्या देहाच्या जे घर होतं अंगणामध्ये उभी राहिली, भिक्षा शब्द घातला. अंगावरती संन्यासी वेश परिधान केलेला. आतमध्ये पती होता. पती धार्मिक होता. ते आवाज ऐकला, आतमधून भिक्षा घेऊन आला, झोळीमध्ये वाटलं, पण चेहऱ्याकडे पाहण्याचं धाडस नाही झालं. बरेच दिवस उठून केलेले होते आणि झोळीमध्ये भिक्षा वाटली. वाढल्यानंतर खाली वाकून दंडवत केला आणि आता परत फिरला. त्याच वेळेला त्या दुखाईचा बाबुळगावकर स्वतःच्या देहाच्या पूर्वपतीला विचारतात, ओळखलं नाहीत का आम्हाला? आता शब्द ऐकल्यासारखा वाटला, आवाज ऐकल्यासारखा वाटला. पटकन चेहऱ्याकडे पाहतो, लक्षात येतं की आपली देहाची पूर्वपत्नी आहे, संन्यासी म्हणून आपल्या दारामध्ये उभी आहे. बंधूंनो, काय करावं? कधीतरी स्मृतीस्थळातलं एक पान चाळून पहा, तुम्हाला सांगतो तिथे वाचायला मिळेल. आतमध्ये घेऊन आला, घरामध्ये ओट्यावर बसवलं आणि पाय धुतले. शास्त्र सांगतं पायवणी घेतले. स्वतःच्या पूर्व देहाच्या पत्नीचं पायवणी घेतलं. सुरुवातीला मी तुम्हाला म्हणालो होतो, एखाद्या व्यक्तीच्या पायाला सुद्धा चव असते, हे त्याचं उदाहरण आहे. तुमची तपसाधना जेव्हा वाढते की नाही, तुमची निष्ठा जेव्हा वाढते, तुमच्या पुढे अनेक विरोधक असणारी माणसं तुमचे स्वतःचे भक्त बनतात. अशी कितीतरी उदाहरणं मी तुम्हाला सांगेन, अशी कितीतरी उदाहरणं. पण हे कधी घडू शकतं? जेव्हा मला माझ्या देवाचं, माझ्या धर्माचं करणीय मला समजेल की नेमकं वासनिक अवस्थेतलं माझं करणीय काय आहे. छोट्या छोट्या गोष्टीहून आपली निष्ठा भंग पावते. एक प्रख्यात असणारं उदाहरण तुम्हाला माहिती नेमकं काय होतं. एकदा एक भक्त एका मंदिरामध्ये देवाच्या पाया पडायला जातो. आता शंकराचा भक्त होता. फार सगळे लोक म्हणायचे शंकराची भक्ती केल्यानंतर लवकर पावतात वगैरे वगैरे. गेला पाया पडायला. पाया पडायला गेल्यानंतर खाली डोकं टेकवतो पिंडी जवळ जाऊन आणि थोडं डोकं वर उचलून पाहतो. त्या पिंडीवर काही फुलं वाहिलेली असतात, काही नारळाचे खोबरे वाहिलेले असतात आणि काही पेढे वाहिलेले असतात. तिथे एक उंदीर येतो. तो उंदीर ते पेढे खात असतो. याला वाटलं देवाच्या समोरचा नैवेद्य, देवावरचा नैवेद्य उंदीर खातो म्हणजे देवापेक्षा उंदीर श्रेष्ठ असला पाहिजे, त्याच्याशिवाय तर खाणार नाही. ठरवलं की आपण याची शंकराची भक्ती करण्यापेक्षा कोणाची भक्ती करू? उंदराची भक्ती करू. उंदराची भक्ती सुरू झाली. दररोज यायचा, त्या उंदराला खायला घेऊन यायचा, उंदराला खाऊ घालू लागला. काही दिवस उलटून गेले. उंदीर चांगला गलेलट्ट झाला. काही दिवसांनी मात्र असं झालं, हा समोर बसलेला उंदीर याच्या समोर बसलेला, हा त्याला खाऊ घालत होता. तेवढ्यात मांजरीने झडप घातली आणि उंदराला गिळून टाकलं. उंदीर मरण पावला. त्या लक्षात आलं, उंदराला संपवणारी मांजर ही खरी देव असली पाहिजे. निष्ठा कशी बदलत चालते पहा. आपला विषय निष्ठेकडनं सुरू झाला होता. ही अस्थिरता का झाली? कारण विचार स्थिर नाही. माणसामध्ये अस्थिरता काय येते? कारण विचाराची स्थिरता नसते. आज या पक्षात असतो, उद्या दुसऱ्या पक्षात असतो आणि परवा दिवशी अपक्ष म्हणून तोच फॉर्म भरून आपल्या समोर उभा असतो. घडतं असं. अशी माणसं दिसतात अवतीभोवती. याचं कारण असं, आपली निष्ठा स्थिर नाही. आज या लोकांसोबत फिरतो, उद्या त्या मंडळासोबत दिसेल, परवा दुसऱ्यांबरोबर, आणि एक दिवस असा उजाडतो की दरवाजा बंद आतमध्येच बसून राहतो. कुठल्या देवा धर्मामध्ये मिसळायलाच तयार होत नाही. माणसाची निष्ठा अशी असते. त्या माणसाने पाहिलं, आता उंदराला मांजराने खाल्लं, आता मांजराला दूध पाजू लागला, मांजराची भक्ती करू लागला. बरेच दिवस उलटून जातात, मांजराची तब्येत सुधारून जाते. हळूहळू एक दिवसाने काय झालं, त्या कुत्र्याने त्या मांजरीवर झडप घातली आणि मांजरीला मारून टाकलं. लक्षात आलं की आता मांजरीपेक्षा कुत्र श्रेष्ठ आहे, आपण कुत्र्याची भक्ती केली पाहिजे. आता कुत्र्याला खाऊ घालू लागला, कुत्र्याच्या पाया पडू लागला, सगळं काही होऊ लागलं. एक दिवस जेवायला बसला, हा जे समोर ताट आहे, पत्नी गरम गरम भाकरीच्या ताटामध्ये वाढते. तेवढ्यात कुत्र समोर आलं. पत्नीला खूप राग आला. दिवसभर हे कुत्र माझ्या समोर येतं, हे त्यांच्या पाया पडतात, कळत नाही काही. त्यांनी पटकन ते चुलीतलं लाकूड काढलं आणि त्या कुत्र्याला फेकून मारलं. कुत्र केकाटक पळालं आणि याला बोध झाला की आपल्या कुत्र्या या देवाला पळवणारा खरा देव आपल्या घरात पत्नीच्या रूपानं बसलेला आहे, पत्नीचा पाय धरायला. कथा आपल्याला अशी सांगते, पण कथेतला मर्म लक्षात घ्या बंधू. हे नेमकं का घडलं? असं हे घडलं, याचं कारण तुम्ही जेव्हा सूक्ष्म त्या कारणाजवळ जाल तर तुमच्या लक्षात येईल माणसाची निष्ठा अशी का बदलते. आज एक पदार्थ आवडतो, उद्या दुसरा पदार्थ आवडतो, परवा तिसराच आवडतो. नेहमी नेहमी असं का घडतं?
याचा अर्थ असा आहे की या माणसाला एक वैचारिक स्थिरता नाही, आणि ही स्थिरता आमचे स्वामी सूत्रातनं प्रदान करतात, करणीय प्रकरणातून म्हणजे प्रदान करतात, की अशा पद्धतीनं जीवाला राहता आलं पाहिजे, वागता आलं पाहिजे, हे शास्त्र आम्हाला सांगतं. मग वासनिकाचं करणी आपण समजून घेतलं, ही अप्राप्ती आपल्याला भावता आली पाहिजे. अशी अप्राप्ती आपल्या परिसरातील अनेक साधकांनी भावलेली आहे. या विदर्भाच्या मातीतला एक पहिला भक्त आचार्य श्री भांडारेकर, भंडारा या गावचा. स्वामींची भेट झाली, स्वामींसोबत चालायला लागला. बरेच दिवस उलटून गेल्यानंतर लक्षात आलं की जेव्हा देव कळला तेव्हा अर्पण करायला काही नाही, आणि जेव्हा देव कळलेला नव्हता तेव्हा अर्पण करायला भरपूर संपत्ती होती. आपलंही असंच होतं. ज्या दिवशी दान करायची इच्छा असते त्या दिवशी खिशामध्ये काही शिल्लक नसतं, आणि ज्या दिवशी खिशात भरपूर असतं त्या दिवशी दान देण्याची मनोवृत्तीच आपली घडतं की नाही? असं बऱ्याच दिवसापासून आपला आग्रह असतो वैरागी बाबांना, बाबा गावात या, घरी या, जेवायला या, दंडोत घालतो, अमकं करू, हे करू, ते करू. आणि नेमकं ज्या दिवशी त्यांना यायची वेळ होते त्या दिवशी आपल्याकडे काहीतरी पदार्थच नसतात, पदार्थ अर्पण करायची ही असेल किंवा सुतक असतं, पदार्थच आपले स्वीकारत जात नाहीत, अशी अवस्था निर्माण होते. हे नेमकं असं का झालं? भांडारेकरांच्या बाबतीत असंच झालं. दररोज स्वामींच्याकडे पाहायचे, पूजा उसर करायचे, सगळ्या काही गोष्टी. एक दिवस मनामध्ये विचार करू लागले, देवा आजपर्यंत प्रपंचामध्ये प्रचंड धनसंपत्ती होती, संपता संपणार नाही एवढी धनसंपत्ती होती, पण देवा त्यावेळी तू कळलेला नव्हतास. आज तू कळालास, अर्पण करण्यासाठी देवा माझ्याकडे काहीच नाही, काय मी अर्पण करणार? हे सर्व मनातल्या मनात चालू आहे बंधूंनो. स्वामींचा प्रवास चालू आहे, स्वामींसोबत भंडारेकार चालले. एक दिवस हा प्रवासक्रम चालता चालता स्वामी अचलपूरला आलेत. आल्यानंतर स्वामी समोर बसलेत, स्वामींच्या समोर भंडारेकार बसलेत, आणि भंडारेकरांना म्हटलं की स्वामींचं पूजन करण्यासाठी काहीच नाही. स्वामी विचारतात, भंडारेकार हो काही मनोरथ माळका करताय? जीजी म्हणाले, तुम्ही सर्वज्ञ, तुम्हाला तर माहित आहे काय मनोरथ माळका असते. स्वामी सांगतात काही हरकत नाही, या मंदिराच्या पलीकडे एक निर्वाणेश्वराचं मंदिर आहे. कधी अचलपूरला गेलात तर बंधूंनो हे स्थान वंदन करा आणि ही लीळा आठवा तिथली. भांडारेकर आपल्या डोळ्यासमोर उभे राहिले पाहिजे, स्वामी आमच्या चेहऱ्यासमोर आम्हाला दिसले पाहिजे. निर्वाणेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन बसा, जर कोणी काही म्हणालं तर तसं करा. स्वामी त्यांना आज्ञा देतात. भांडारेकर निर्वाणेश्वराच्या मंदिरात जाऊन बसतात. स्वामी दुसऱ्या मंदिरात आहेत, भांडारेकर दुसरे. त्या अचलपूरची एक राणी होती, तिचं धानाईचं नाव होतं. ही धानाई पांचोळीची राजी, ती राणी, ती त्या मंदिरामध्ये भजनाला येते, पूजनाला येते. हातामध्ये प्रचंड द्रव्य संपत्ती तिच्या हातामध्ये. आता राणी येते, राणी म्हटलं की द्रव्य संपत्ती अपार असणार. अर्पण करायला आल्यानंतर ती मंदिराच्या काठावरती बसलेले भांडारेकार पाहिले, प्रचंड चेहऱ्यावरचं तेज पाहिलं आणि वाटलं की यांचं भजन पूजन करणं गरजेचं आहे. अनाभूतपणे तिच्या मनात कल्पना आली. भांडारेकरांनी विनंती केली, माझ्या आवाराशी चला, माझ्या आवारामध्ये चला, मला तुमचं भजन पूजन करायचं आहे. भांडारेकरांच्या लक्षात आलं की माझ्या देवानं मला सांगितले, कोणी म्हणेल तर तसं करा. भांडारेकार उठतात, चालत चालत तिच्या पाठीमागे तिच्या आवाराशी येतात, आणि रत्नपूजेचं स्थान तुम्ही वंदन केलं असेल तर तुमच्या डोळ्यासमोर ही गोष्ट आली असेल. तिथे येऊन भांडारेकरांना बसवलं, उंचासनी बसवलं, भजन पूजनाला सुरुवात करणार. तेव्हा आमचे भांडारेकार म्हणतात, थांबा, तुम्हाला जर भजन पूजन करायचं असेल तर माझ्यापेक्षा माझ्या गुरूंचं करा, माझ्या देवाचं करा. ती आदराने विचारते, तुम्ही इतके जर विद्वान असाल आणि तर तुमचे गुरु तुमच्यापेक्षा अधिकच असणार, मग कुठे आहेत ते? सांगितलं ते तर त्या मंदिरामध्ये बसलेत. राणी सांगते, तुम्ही इथेच बसा, मी त्यांना घेऊन येते. मी सांगितलं, असं नाही चालणार, माझ्या गुरुला बोलून आणण्यासाठी मला स्वतः जावं लागेल. लक्षात ठेवा बंधूंनो, बऱ्याचदा कार्यक्रमाची निमंत्रण आपण हस्ते परहस्ते देतो, फोन करतो, बाबा पोहोचा जेवायला, नाही चालत असं. धर्म संप्रदाय आणि शास्त्र सांगतं की ज्याला भोजनाचं निमंत्रण द्यायचं त्याला तिथे जाऊन 2 दंडवत घालावे लागतात, हा शास्त्र सिद्धांत आहे. भांडारेकार गेले, स्वामींना विनंती केली, घेऊन आले. स्वामी आले, स्वामी उंचासनी बसले. आता पूजनाला सुरुवात झाली बंधूंनो. धानाईसाठी द्रव्य सर्व, सुवर्णाचे अलंकार सर्व होते, पूजा द्रव्य होते, परिमळ होतं, हे सगळं घेऊन आली. आता स्वामींचं पूजन सुरू करणार. स्वामी म्हणतात, बाई आम्ही तुमची पूजा घेण्यासाठी नाही आलोत, आम्ही कुणाची पूजा घेण्यासाठी आलोत? भांडारेकरांची पूजा घेण्यासाठी. आणि तुम्ही थोडंच आम्हाला बोलवलंय, आम्हाला तर भांडारेकरांनी बोलवलं की नाही. सर्व पूजा द्रव्य ती राणी भांडारेकरांच्या हातात देते, आणि त्या राणीच्या समोर तिच्याच घरी उंचासनी बसून स्वामी भांडारेकरांचा पूजनाचा मनोरथ बंधून पूर्ण करून घेतात. याला म्हणतात अप्राप्ती. लक्षात ठेवा, अप्राप्ती अशी असते, मला परमेश्वराचं पूजन करण्याचा योग प्राप्त होत नाही. तिच्या आमच्या भांडारेकरांच्या डोळ्यांना 2-2 अश्रूंच्या धारा होत्या. कधीतरी दुसरी व्यक्ती पूजन करत असताना, भजन करत असताना, भोजन खाऊ घालत असताना आपल्या डोळ्यात पाणी येतं का? ही व्यक्ती किती भाग्यवान आहे की तिला या भजनाचा योग घडतो, पूजनाचा योग घडतो.
काही झालं तरी, काही म्हटलं तरी बाबा त्या व्यक्तीचं ऐकतात. का म्हणून ऐकतात? आपलं काय नाही ऐकत, आपलं तर आपल्या घरातले ऐकत नाही. मग बाबा त्या व्यक्तीचं काय ऐकतात? कारण त्या व्यक्तीने पूर्व परमार्गी साधनाच्या ठिकाणी तसं भजन पूजन केलेलं असतं. स्वामी सांगतात, बाईसांच्या ठिकाणी स्वामी जातात. तुम्हाला माहित असेल, पैठणला तुम्ही स्थानवंदन केलं असेल. जी बाईसा स्वामींना पाय पुसण्यावर बसायला घालते, जगाच्या पाठीवर पहिल्यांदा असं घडलं. बघून लक्षात ठेवा. तुम्ही तरी आठवा, तुम्ही एखाद्याच्या घरी जा, तुमच्या एखाद्या पाहुण्याच्या घरी जा आणि त्यांनी तुम्हाला पाय पुसणं जर बसायला घातलं तर बसू का आपण त्या घरी? पाय पुसण्यावर बसण्यासाठी किती मनाचं मोठेपण असावं लागेल. या जगाचा नियंता परमेश्वर बाईसाच्या गुंफेमध्ये पाय पुसण्यावर बसतोय. बाईसा उंचासनावर बसते आणि भक्तांकडून स्वतःचं पूजन करून घेते. स्वामी सगळं पाहतायत कोपऱ्यात बसून. कधी पैठणला गेलात तर बाईसाच्या गुंफेत जा आणि तिला आठवा. स्वामी उंचासना, म्हणजे स्वामी खाली बसले, बाईसा उंचासनी बसते आणि स्वतःचं पूजन करून घेते. पण चरित्र सांगतं की बाईसा स्वामींच्या डोळ्याला डोळे देऊन कधीच बघत नव्हते. मनामध्ये भीती असते, लक्षात ठेवा. तुम्ही तुमचे डोळे काय बोलतात ना, हे सगळ्यात महत्वाचं बोलणं असतं. तुम्ही किती पुस्तकं वाचलेत यापेक्षा तुम्हाला दुसऱ्याचा चेहरा वाचता आला पाहिजे, तुम्हाला दुसऱ्याचे डोळे वाचता आले पाहिजे. तुमचं तोंड खोटं बोलू शकतं, डोळे नाहीत खोटे बोलत. कारण डोळ्यांना खोटं बोलण्याची भाषा शिकवलेली नसते. डोळे कधीच खोटं बोलत नाहीत, बोलतात. तो चेहरा खोटं बोलू शकतो. फक्त हे डोळे तुम्हाला वाचता आले पाहिजे, हे कळले पाहिजे आपल्याला. ती स्वामींच्याकडे बघायचीच नाही. स्वामी खाली बसलेले. स्वामींसाठी दुधी करट्यामध्ये, दुधी करटा तुम्हाला माहिती असेल, दुधी भोपळा असतो, मोठा असतो. त्यातले सर्व पदार्थ काढून घेतल्यानंतर तो सुकवला जातो आणि त्याचं वाटकं तयार करून त्याच्यामध्ये स्वामींना पाणी भात अर्पण करायचे आणि स्वतः मात्र मिष्टान्न खायचे. एक दिवस नाही बंधूंनो, 3 दिवस ही गोष्ट झाली. तिसरा दिवशी स्वामी समोर बसले, तिचा पूजा अवसर चालू आहे आणि स्वामी बाईसाच्या डोळ्यात डोळे घालून बघतात. त्याच क्षणी बाईसाला बोध होतो, जाणीव होते की हा खरा परमेश्वर आहे, मी जीव आहे. पटकन साष्टांग लोटांगण घेते, डोळ्यातून घळघळा अश्रू वाहू लागतात. देवा, चूक झाली माझ्याकडून, चूक झाली. मी तर असमर्थ आहे देवा. खऱ्या अर्थानं तू समर्थ असून मी तुला माझ्या समोर बसवलं, खाली बसवलं. तुम्हाला खाली बसून स्वतःचं पूजन करून घेतलं. बाईसाच्या डोळ्यांमध्ये अश्रूंच्या धारा आणि त्या अश्रूंनी स्वामींच्या श्रीचरणाचं खऱ्या अर्थानं चरण प्रक्षालन करू लागले. स्वामींनी पाठीवरती हात ठेवले, स्वामींनी क्षमा केली आणि त्याच क्षणी बाईसाच्या ठिकाणी प्रेमशक्तीचा संचार झाला. आमचे भाष्यकार फार सुंदर सांगतात बंधूंनो, का झालं असं? 3 दिवस एवढं अपमानास्पद वागणूक मिळूनही स्वामी तिथे का थांबलेत? कारण पूर्व प्रमादी त्या बाईसाचा एक जो धीर होता, अगोदरच्या जन्मी एक जो धीर होता, तो कुष्ठरोगी होता, पण योग असा की तो परमेश्वर अवतार होता. तिचा धीर कोण होता? प्रत्यक्ष परमेश्वर अवतार. आणि त्या धीराची ती सेवा करायची. सेवा तर करायची, पण अनिच्छेनं करायची, त्याच्यामध्ये हेळसांड करायची. आता स्वाभाविक कुष्ठरोगी म्हटल्यानंतर एवढं स्वाभाविक होतं. तोच प्रसव बाईसाचा चालत आला. त्या प्रसवापोटी प्रत्यक्ष स्वामी बाईसाच्या घरी गेले. पूर्व चोड ही फळास आली, भाग्य उजळले त्वरी, प्रभूजी आले बाईसा घरी. बाईसा सन्निधानात आल्या, पण सातत्यानं लोकांबरोबर भांडण करत असायच्या. भक्त विचारतात, जीजी, बाईसा तर प्रेमसंचारी भक्त, पण सर्वांसोबत कशा भांडतात हो? काय भांडण्याचं नेमकं कारण काय? स्वामी सांगतात, सेवा तर केली, पण सेवा करताना तमतम केली. तो प्रसव इथे उभा राहिला. बंधूंनो, लक्षात ठेवा. तुम्ही मार्गाच्या सन्निधानामध्ये जाता, स्थानाच्या सन्निधानामध्ये जाता, कार्यक्रमासाठी अनेक निमित्त विधीमध्ये येऊन पोहोचता आणि इथे केलेली प्रत्येक गोष्टीचं उत्तर आपल्याला द्यायचंय, लक्षात ठेवा. आता करणी इथं आपलं सुरू होतं. देवपूजेला बसले, शेजारच्या बाईसोबत मी गप्पा मारत बसले. बोलता बोलता माझ्या तोंडातले तुषार देवपूजेवरती उडत होते. नकळत माझाच मोबाईल वाजत होता. देवपूजेत माझं लक्ष नव्हतं. मी पटकन मोबाईल काढला, कानाला लावला, पुन्हा तिथे ठेवला. देवपूजा पुढे सुरू झाली. माझे हात ओघळे झाले, माझं लक्षच नव्हतं. ही अकुशलता घडली. बऱ्याचदा अशा गोष्टी घडतात छोट्या छोट्या. नकळत कुठेतरी थोडेसे पैसे पडलेले असतात, माझी नजर त्याच्याकडे जाते आणि असं नकळत मोह मनामध्ये निर्माण होतो की ते पैसे पटकन उचलून घ्यावेत. होतं असं ती बात. स्वभाव धर्म आहे, प्रकृती धर्म आहे. पण तो प्रसव जेव्हा प्रत्यक्ष परमेश्वराचं सन्निधान येईल, लक्षात ठेवा बंधूंनो, त्यावेळेला सुद्धा तिथे चोरी करावी असा भाव निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. स्वामींच्या सन्निधानामध्ये अशी एक माता होते, एक भक्तही होते, ते चोरी करायचे. मार्कंड ज्यांचं नाव होतं. आता हे मार्कंड एक दिवस गावाला निघाले, सौराष्ट्राला निघाले, गुजरात परिसरामध्ये. बाईसांचे भाचे होते. बाईसांना वाटलं आता चाललेत तिकडे. तिकडे फार सुंदर जाडी मिळते. जाडी म्हणजे घोंगडी, लक्षात ठेवा.
बाईसा सांगते मार्कंडांना, सौराष्ट्रावरून येताना घोंगडी घेऊन या, जाडी घेऊन या, मला स्वामींना अर्पण करायची. पैसे देते बाईसा. पैसे मार्कंड ठेवून घेतात आणि प्रवासाला निघतात. प्रवास करून बऱ्याच दिवसांनी येतात. आल्यानंतर बाईसांना काय सांगतात माहिती तुम्हाला? चरित्र ज्यांना वाचलं त्यांना माहिती असेल. बाईसांना सांगतात, काय बाई, इतक्या दूर गेलो, तिकडे एवढं दूरची यात्रा, आणि तिकडेच मला चोरांनी लुटलं, इतकं मारलं, सगळे पैसे हिरावून घेतले. बाईसा बिचारी खूप साधी होती. म्हणाले, जाऊ दे ते पैसे, तू वाचलास ना, बरं झालं, जाऊ दे ते पैशाचं, जाऊ दे, काही झालं तरी चालेल, तू वाचला पाहिजे. बरं वाटलं. चोरी पचवण्यासाठी माणूस कसा प्रयत्न करतो बघ. आल्यानंतर थोडा वेळ झाला, मग स्वामीच विषय करतात, बाई तुमच्या जाडीचं काय झालं, कोंबडीचं? जिजी म्हणाले, काय होणार, बिचारा मार्कंड तिकडे गेला, चोराने लुटलं, जाऊ द्या त्या पैशाचं, बिचारा परत आला, जगला वाचला म्हणून बरं झालं, तुमची कृपा तेवढीच. स्वामींना हसू येऊ लागले. स्वामी सर्वज्ञ होते. नागदेवाचार्यांना सोबत स्वामींनी घेतलं आणि त्या मठाच्या पाठीमागे गेले आणि नागदेवाचार्य म्हणतात, भटो इथे जरा उकरा. खड्डावरची माती बाजूला केली जाते आणि त्या खड्ड्यामधून हळूहळू काहीतरी दिसू लागतं. माती बाजूला काढल्यानंतर लक्षात येतं पिशवी दिसू लागते. पिशवी कुणाची? तर बाईसाची पिशवी. आणि पिशवी खोलून पाहतात तर त्याच्यामध्ये पैसे तसेच होते. नागदेवाचार्यांच्या हातामध्ये पिशवी आहे, त्याच्यात पैसे आहेत. छोटीशी चंची होते कमरेला कोवण्याची, घेऊन आले. मग समोर मार्कंड, आता चोरी प्रगट झाली. मग स्वामी बाईसांना म्हणतात, पहा तुमचा मार्कंड असा, ज्याच्यावर तुमची श्रद्धा आहे, ज्याच्यासाठी तुम्ही सर्व काही करता, तो नेमकं तुमच्यासाठी काय करतो तुम्हाला कळलं पाहिजे. बंधूंनो, हेतुस्थळ आम्हाला सांगतं, मार्कंडांना चोरी करावा असा भाव का निर्माण झाला प्रत्यक्ष सन्निधानामध्ये येऊन सुद्धा. याचं कारण असं, जेव्हा मार्गाच्या सन्निधानात आला, साधनवंताच्या सन्निधानात आला, तेव्हा नकळत तिथल्या पैशांचा अपहार केला, चोरी केली. त्याचा परिणाम असा झाला, प्रत्यक्ष परमेश्वराच्या सन्निधानामध्ये येऊन सुद्धा चोरी करावी असा भाव निर्माण झाला. दैवराटीमध्ये लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीचं आपल्याला उत्तर द्यावं लागतं. तुम्ही पदार्थ जेव्हा जेवण करता करता काही पदार्थ आपल्या ताटात शिल्लक राहतात, आपण टाकून देतो सहज, आपलं करणीय लक्षात ठेवा. खूप तिखट आहे, असंच आहे, तसंच आहे, पदार्थ टाकून दिले. पदार्थ टाकल्याचा दोष काय लागतो आमचे भाष्यकार सांगतात. एक तर तो पदार्थ ज्याने अर्पण केला त्याला भरपूर झालं म्हणून अर्पण नाही केलेला, त्यांनी स्वतःच्या पोटाला चिमटा घेतला आणि अर्ध पोटी राहून त्यातले काही गहू काही धान्य तुम्हाला अर्पण केलं, त्याची चपाती झाली असेल किंवा डाळ तयार झाली असेल आणि ती इथे परमार्गी आली असेल, कार्यक्रमामध्ये आली असेल, आणि ती जर वरण किंवा ती भाजी किंवा ती चपाती जर फेकून दिली तर त्या व्यक्तीचं पुण्य मी देशोधडीला लावलं, वाया घालवलं असा त्याचा अर्थ होतो. एवढा पदार्थ वाया घालवला त्याचा परमेश्वराला फार मोठी खंती आहे. म्हणून आपला धर्मशास्त्र आम्हाला सांगतं, तुम्ही कधी पूर्व परंपरेतली माणसं पहा, भोजन झाल्यानंतर ताट धुवून पाणी प्यायचे. इतका मोठा अधिकार ज्यांचा होता, ताट धुवून पिण्याचा अधिकार आपला नसला तरी सुद्धा कमीत कमी पात्रामध्ये काही शिल्लक राहणार नाही याचा विचार आपण केला पाहिजे. महानुभावांच्या इतिहासामध्ये एक उदाहरण येतं. इतिहासात उदाहरण म्हणजे एक मुंगळा असतो, एक मुंगळी असते. तो मुंगळा म्हणे मुंगळीला, चल जाऊ महानुभावांच्या पंक्तीला. मुंगळा काय म्हणतो मुंगळीला? चल जाऊ महानुभावांच्या पंक्तीला. तर ती त्याला काय सांगते, ते काही देतील मेले, ते तर ताट धुवून पिले, स्वतःच ताट धुवून पितात, ते काही देणार नाही. आमचं धर्मशास्त्र आम्हाला सांगतं, आपल्या पात्रामध्ये कुठलाही पदार्थ शिल्लक राहता कामा नये. आमच्या सूत्रांनी आम्हाला आमचं करणीय दाखवून दिलेलं आहे. हे दैनिक आपला विधी आहे. घरामध्ये सुद्धा बंधूंनो कधी पदार्थाची हेळसांड होणार नाही याची आपण काळजी घ्यायला हवी. पूर्वजांनी इतक्या छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्यात आणि त्याच्याकडे लक्ष दिलं. निमित्त दोष कशाला लागतो, कसा लागतो तुम्हाला सांगतो. एक अधिकरण होते, गावून गावा जायचे, एकटेच होते, विरक्त पद्धतीने अटल करत होते. गावामध्ये जावं, भिक्षा मागावी, गावाच्या बाहेर झाडाखाली स्मरण करत बसावं. एक शेतकरी त्या काठावर येऊन बसायचा, त्या झाडाखाली येऊन त्यांच्याजवळ बसायचा, गप्पा मारायचा. चांगली ओळखी झाली. काही दिवस उलटून गेले, त्या शेतकऱ्याचं शेत, त्याचं झाड, तिथं बसणारे ते साधक स्मरणाला बसायचे, विरक्त होते बिचारे. एक दिवस त्या शेतकऱ्याला त्या शेताच्या बांधावरची काही झाडं होती, काही गवत होतं, ते पेटवायचं होतं. तो पटकन म्हणतो, बाबा तुमच्याकडे काड्याची पेटी असेल तर द्या. कारण त्याला माहिती होतं संध्याकाळच्या वेळेला हे फुलवात लावतात, अगरबत्ती लावतात, बाबांकडे काड्याची पेटी असते, त्याला माहिती होतं. मागितली त्यांनी. बाबा म्हणाले, नाही द्यायची मला, तुला दीक्षित होत. ते म्हणाले, नाही द्यायची. अरे म्हणाले, की तुम्ही माझ्या शेतात बसलात, माझ्या झाडाखाली बसलात आणि वरून माझ्याशी अशी आरेरावीपणा वागता तुम्ही. माझं घर गावात आहे, एक काडीची काय किंमत? मी गावातून तुम्हाला उद्या दोन काडी पेटी आणून देतो, तुम्हाला एक काडी द्यायला काय हरकत आहे? म्हणाली, मला नाही द्यायची.
नाईलाज झाला. गप्प बसला शेतकरी, पण विचार करू लागला की काय हा माणूस नेमका माझ्याशी असं का वागतो. काही दिवस उलटून जातात बंधूंनो. दुसरा प्रसंग निर्माण होतो. सकाळच्या वेळेला कुऱ्हाड घेऊन तो शेतकरी येतो आणि बांधावरची ती सर्व बाबळीची झाडं तोडत असतो. थोडासा वेळ होऊन जातो, तहान लागते, ऊन झालेलं असतं, आता तहान लागते, पाणी प्यावं म्हणून तो त्याला माहिती होतं या बाबांच्या कमंडलूमध्ये पाणी असतं, पितळी कमंडलू त्याच्यामध्ये पाणी असतं. तो जवळ येणार, पाणी मागणार. बाबा फार हुशार होते, त्यांनी पटकन धक्का लावला, पाय लावला, पाणी सांडून टाकलं, ते पालतं झालं. त्याला खूप राग आला. पाणी काय साधी किंमत आहे, पाणी देऊ शकत नाही तुम्ही. दुसऱ्याला मदत करण्याची गोष्ट सोडा, तुम्ही इतकी माझ्याशी असं का वागता. त्याला काही कळेच नाही. पण तो फार हुशार होता, पटकन बोलून काही दाखवत नव्हता, मनातल्या मनात त्याची ती गोष्ट राहत होती. पुन्हा काही दिवस उलटून जातात. एक दिवस त्याच्या गावामध्ये, त्याच्या शेतामध्ये काम करणारे काही नोकर असतात. नोकरांचा पगार करायचा असतो, त्याला सुटे पैसे लागत असतात. पटकन येतो बाबांजवळ, बाबा ही 500 रुपयाची नोट आहे, मला सुटे दे. आता त्याला माहिती होते की बाबांकडे पैसे असतात, लोक दक्षिणा लावतात, बाबांकडे पैसे असतात, सुट्टे सुट्टे मागतात लोक. बाबा म्हटले नाही देणार. आता तर त्याला काही कळेच नाही. त्या दिवशी काडीची पिटी मागितली तर काडी, पाणी प्यायला तर पाणी सांडून दिलं. आता सुट्टे पैसे मागतोय, फक्त सुट्टे पैसे मागतोय, परत बंद मी त्यांना देणारच आहे, द्यायला तयार नाही. पण त्याच्यातली जिज्ञासा जागृत झाली त्या माणसाची. त्याने विचारलं, बाबा मला या तिन्ही प्रश्नांची उत्तर आजच्या आज हवी आहेत, नेमकं तुम्ही असं का केलं माझ्याशी. बराच वेळ झाला. बाबांना वाटलं आता उत्तर सांगितल्याशिवाय पर्याय नाही. बाबा म्हणाले बस खाली. योग्य वेळ आली, योग्य ठिकाण आलं, योग्य माणूस भेटला आणि मग बाबांनी बोलायला सुरुवात केली. म्हणाले लक्षात ठेव, मी तुला काडी दिली असती, तू गवत पेटवलं असतं, पर्यायानं सगळा बांध पेटला असता. पेटता पेटता या बांधामध्ये कितीतरी गवत जळून गेलं असतं, कितीतरी जीवजंतूची हिंसा झाली असते आणि या सगळ्या हिंसेला मी निमित्त झालो असतो. म्हणून मी तुला काडी नाही दिली, काडीची पेटी नाही दिली. लक्षात आलं, गोष्ट तर खरीच आहे. म्हणाले मग पाणी का नाही दिलं. म्हणाले मी तुला पाणी दिलं असतं तर तू 4 झाडं अजून तोडत बसला असतास. बाण तुझाच आहे, बाबळी तुझ्याच आहे, कुऱ्हाड तुझी आहे, पण पाणी माझं पिलं तर काय झालं असतं, 4 झाडं जास्त तोडली असती. त्याच्या हिंसेला नकळतपणे मी निमित्त झालो असतो, म्हणून मी तुला पाणी नाही दिलं. म्हणाले ठीक आहे, आता पाण्याचं कळलं, पैशाची काय अडचण होती. म्हणाले मी तुला सुट्टे पैसे दिले असते, तू नोकरांचा पगार केला असता आणि नोकरांचा पगार केल्यानंतर त्या लोकांनी त्याचं मद्यप्राशन केलं असतं किंवा हिंसेचं काही खाल्लं असतं तर त्याला नकळत मी जबाबदार झालो असतो. इतकी दूरची गोष्ट या धर्मशास्त्रात म्हणून पाळली जाते. त्या माणसाने पटकन उठला, बाबांचे पाय धरले आणि त्याच क्षणी अनुग्रह घेऊन या परमार्गाचा उपदेशी झाला. महानुभावांच्या इतिहासामुळेच मला घटना वाटते. आपल्या कर्मावर जर आपली निष्ठा असेल की नाही, तुमची निष्ठा असेल तर तुम्हाला इतर सर्व गोष्टींपेक्षा आपलं धर्मतत्व तुम्हाला श्रेष्ठ वाटेल, आपलं करणीय प्रकरण तुम्हाला श्रेष्ठ वाटेल. नेमकं माझं करणीय काय आहे. आता तुम्ही म्हणाल हे बाबा लोकांचं ठीक आहे, बाबांनी नाही काढायची पेटी दिली तरी चालली, पण आम्ही तर शेजारी शेजारी राहतो. मला लागली तर मी साखर आणते, तिला लागली तर चहा पावडर नेऊन देते, मग आता हे करावंच लागेल की नाही. बंधूंनो, हिंसाजनक जे असेल तेवढं फक्त करू नका. तुमच्या शेजाऱ्याला मदत करायला काहीच हरकत नाही. त्याच्यामध्ये शास्त्राने असं सांगितलेलं नाही की परस्परामध्ये स्नेह ठेवू नका, मदत करू नका, पण हिंसाजनिक जे काही असेल ते करू नका. आमच्यातले अनेक वासनिक मी तुम्हाला असं दाखवेल, कर्ज मागायला कोणी आलं, उधार पैसे मागायला आले तर देताना पहिल्यांदा हे विचारतात की या पैशाचा तू काय उपयोग करणार आहे, त्याच्यावर पैसे मी तुला किती द्यायचे हे माझ्यावर अवलंबून आहे. आणि त्या पैशाने जर तू हिंसा करणार असेल तर हे पैसे मी तुला उधार म्हणून देणार नाही, व्याजाने पण नाही आणि उधार म्हणून पण देणार नाही. ही झाली आपली धर्मशास्त्रातली तत्व. आपण पाळू शकतोय, थोडासा मनाशी विचार करा, आपण करू शकतो की नाही हे आपण करू शकतो. आपल्या जीवनामध्ये आचार आपण करू शकतो, पण याच्यासाठी या धर्मतत्वांची जाणीव आपल्याकडे असली पाहिजे. आपली निष्ठा आपल्या देवाशी, आपल्या तत्वाशी, आपल्या सूत्राशी पक्की असली पाहिजे. काल एका दिवशीच्या प्रवचनामध्ये हा विषय झाला होता. स्वामी सांगतात, एखादी स्त्री असते, तिचा पती असतो, ती स्त्री कितीतरी पद्धतीचा दोष करते, पती सगळं सहन करत जातो, पण एक क्षण असा असतो की ती पत्नी जेव्हा परपुरुषाची वाट पाहते, वास पाहते, पतीला सहन होत नाही, त्याच क्षणी शस्त्र घेऊन तिच्यावरती तो उगारून चालून जातो. याचं कारण असं की तिथे त्याचा जो मनोभाव असतो तो बदललेला असतो. परमेश्वराचं असंच आहे. तुम्ही एक वेळ एखादा विधी नाही आचरता आला तरी चालेल, बंधूंनो शब्दावर लक्ष द्या. एखादा विधी नाही आचरता आला तरी चालेल, पण अन्य देवतेला कुठल्याही पद्धतीत आपण शरण जाता कामा नये. एकनिष्ठ भक्ती या मानव संप्रदायाचं खरं सूत्र आहे. एकनिष्ठ भक्ती शिकवली जाते.
अनन्य भक्ती म्हणजे काय? अ म्हणजे नाही, नन्य म्हणजे दुसरा. दुसरा कोणीच नाही, फक्त मी आणि परमेश्वर. माझा देव माझा आणि मी देवाचा, या अवस्थेमध्ये आपण असायला हवं. फक्त याच्यासाठी कमी पडते ती आपली निष्ठा. ती एकदा का पक्की केली ना, की आपण या सर्व गोष्टी करू शकतो, सर्वच गोष्टी करू शकतो बंधूंनो. पण आपली निष्ठा जर डळमळीत असेल, थोडंसं करून बघू. बऱ्याचदा माणसाचं असं होतं, एखादी वस्तू हरवते, एखादं संकट येतं, मग आपण म्हणतो जाऊया बाबांकडे, जाऊया अन्य मांत्रिकाकडे, थोडंसं विचारू त्याला कुठे सापडेल का, काही करता येईल का. आपण तर वरून हे सांगतो की ते नाही असं काही सांगत, त्यांच्या देवाच्या पाया नाही पडावं लागत. पण केलं तर पाहिलं चालतं का? म्हणून असं कधीच नका करू. तुमची जर तुमच्या देवावर जर श्रद्धा असेल, त्याही पुढचं जाऊन तत्व सांगतो. कोणाला वाईट वाटलं तर तत्व समजून घ्या. मी तत्वासाठी ही गोष्ट सांगतोय. माझ्यासारखा एखादा व्यक्ती आहे, मी म्हणेल च्या पत्रिकेत काहीतरी दोष आहे, मग बऱ्याच दिवस लग्न जमत नाही, अमकं होत नाही, तमकं होत नाही, मग आता काय करायचं? मग मी म्हणणार असं करा, माझ्याकडे या, मी एखादं पारायण करतो. पारायण इथपर्यंत ठीक आहे, पण मी सांगेल एखाद्या अंक्या खड्याची अंगठी घाला, तुमचं सगळं दुरुस्त होऊन जाईल. या ग्रहाची बाधा आहे, त्या ग्रहाची बाधा आहे, ही अंगठी घालावी लागेल, ती अंगठी घालावी लागेल. म्हणून प्रामाणिकतेने सांगतो, आपल्या धर्मशास्त्रामध्ये हे शास्त्र विहित नाही, लक्षात ठेवा. कधीच अशा चुकीच्या रस्त्याने जाऊ नका. इकडे जाण्याने नेमकं काय होतं, चूक कुठे होते लक्षात ठेवा. तुम्ही आज एक पाऊल विकल्पाकडे सरकलात की उद्या दुसरं पाऊल त्या उताराने जाणारच आहे. याचा अर्थ असा होतो की तुमच्या त्या अंगठीतल्या खड्यावर विश्वास आहे, पण तुमच्या विशेषावर तुमचा विश्वास नाहीये, तुमच्या देवावर तुमचा विश्वास नाही, तुमच्या धर्मावर विश्वास नाही, तत्वावर तुमचा विश्वास नाही, असा याचा अर्थ होतो. आणि आपलं धर्मशास्त्र विश्वास पंथ नाही, हा प्रतिती पंथ की देवती आमचे स्वामी सांगतात. प्रत्येक गोष्ट तुमच्या प्रत्याला आल्याशिवाय राहणार नाही, विलंब लागेल, हरकत नाही, पण या विलंबाने का होईना तुम्हाला ती गोष्ट प्रत्ययाला आल्याशिवाय राहत नाही. तुमची निष्ठा कधीच डळमळीत होऊ देऊ नका. हे आमचे स्वामी आम्हाला सांगतात. एक शेवटचं उदाहरण देतो आणि आजच्या प्रवचनाला आपण इथे थांबवणार आहोत. करणीयांतून हे अकरणीय कसं घडतं आणि अकरणीयात आपलं करणीय कसं असतं, हा संदर्भ समजून घेत असताना स्मृतीस्थळामध्ये एक घटना घडते. साधनवंतावर प्रेम कसं असतं, आपुलकी कशी असते, हा माझ्या देवाचा आहे. आपण त्या दिवशी पाहिलं, बाई ऐसे काही होईल पोरा जीवाचे एकीचे ते आपुले. ते एकीचं आहे, परमार्गाचं ते आपुलं आहे. मग इथला विशेष माझा देवपूजा माझी, माझी म्हणजे उचलून घेऊन जाण्यासाठी माझी नाही, वंदन करण्यासाठी माझी, तिचं संगोपन करण्यासाठी माझी. या अर्थानं आपल्याला ही गोष्ट समजून घेता आली पाहिजे. आपल्या परमार्गामध्ये तुम्हाला माहिती असेल, एक आचार्य केशिराज व्यास नावाचे आचार्य होऊन गेले, अतिशय विद्वान, ज्यांनी लीळाचरित्राचं मंथन करून त्याच्यामधून सूत्रांची शोधणी करून सूत्रपाठ तयार केला. आपण ज्या सूत्रपाठाचं पारायण करतो, या सूत्रपाठाची शोधणी कुणी केली? आचार्य केशिराज व्यासांनी केली. अतिशय विद्वान, पूर्वजन्म तुम्हाला माहिती असेल. कधीतरी पुन्हा एकदा व्याख्यानाचा विषय जेव्हा असेल तेव्हा मी आचार्य केशिराज व्यास तुम्हाला सांगेन. फार महत्वाची व्यक्ती की जिच्याकडे पाहिल्यानंतर निष्ठा काय असते, धर्मनिष्ठा आपली काय असायला हवी, ही आपल्याला शिकायला मिळते. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये हे आचार्य केशिराज व्यासांचा प्रवास चालू असतो. अनुसरलेले साधक आहेत, सोबत त्यांचे दुसरे अनुसरलेले मित्र आहेत, ज्यांचं नाव पंडित दामोदर व्यास. एका गावावरून दुसऱ्या गावाला जावं, अटन करावं, विजन करावं, शास्त्रचिंतन करावं, भिक्षा मागावी, अनुकूल लोकांना निरूपण करावं, त्यांना ईश्वर धर्माचा रस्ता सांगावा, अशी वाटचाल करत चाललेले, रस्त्याने चालले. एक दिवस असंच होतं, या महाराष्ट्रामध्ये यवनी सत्तेचा कालखंड सुरू होतो. यवन म्हणजे मुस्लिम समाज. तुम्हाला माहिती असेल, महाराष्ट्रावर आलेली पहिली यवन साम्राज्याची जी धाड आहे, जे आक्रमण आहे, तिचा पहिला फटका जर कुणाला बसला असेल अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, तर विदर्भातलं पहिलं महत्वाचं शहर अचलपूर, या अचलपूरला या यवनी लोकांचा पहिला फटका बसला आणि अचलपूरचं साम्राज्य नष्ट झालं. याच यवनी साम्राज्यातला एक माणूस, प्रचंड दारू पिलेली, डोळ्यांमधून अंगार निर्माण झालेला, डोळे लाल झालेले, का कोण जाणे, एका रस्त्यानं घोड्यावरून येत होता, भरधाव चाललेला होता. इकडून नागदेव, इकडून केशिराज व्यास, दामोदर व्यास दोघं चाललेले. दोघांच्या खांद्याला झोळी आहे. दोघं जण स्वामींचं नामस्मरण करत चालले, मौन अवस्थेमध्ये चालले. पंडित दामोदर व्यास समोर आहेत, पाठीमागे केशिराज व्यास आहेत. तेवढ्यात समोर येणारा तो घोड्यावरून जो अन्य साधक होता, त्याने ही गोष्ट पाहिली. का कोण जाणे त्याला यांचा राग आला. काही लोकांना नकळत कुणाचा कसा राग येईल काही सांगता येत नाही. त्यांनी पटकन त्याचे डोळे लाल झालेले असतात, मद्यप्राशन केलेलं असतं, हातातली कमरेची तलवार तो बाहेर काढतो. अक्षरशः चळचळीत म्हणजे दिसणारं ते सगळं पातं होतं. क्षणार्धात ते पातं उचललं, दामोदर व्यासांच्या शिरावर घालणार. तेवढ्यात ती गोष्ट आचार्य केशिराज व्यास पाहतात.
पटकन त्याच क्षणी पंडित दामोदर व्यासांना ढकलतात आणि तो घाव स्वतःच्या अंगावरती घेतात. खोल खोल अंतःकरणापर्यंत, काळजापर्यंत तो वार केलेला असतो. रक्ताच्या थारोळ्यात केशिराज व्यास पडतो. तोंडातून श्री चक्रधर नावाचा तो घोड्यावरून आलेला तो अन्य साधक निघून गेला. केशिराज व्यासांचं मान पंडित दामोदर व्यासांच्या मांडीवर आहे. शेवटचे श्वास मोजतायत तर श्वासांची गती कमी होत चालली. केशिराज व्यासांच्या डोळ्यांमध्ये अश्रूंच्या धारा. पंडित दामोदर व्यासांनी तर हंबरडा फोडला की जो माझा परमप्रिय मित्र होता, त्याची पंथाला गरज होती, त्या व्यक्तीनं माझ्यासाठी स्वतःच्या प्राणाचं बलिदान करावं. अखंड डोळ्यातले अश्रू. थरथरणाऱ्या केशिराज व्यासांनी स्वतःच्या हातानं पंडित दामोदर व्यासांचे अश्रू पुसले आणि सांगितलं, बंधूंनो, मी तुझ्यासाठी नाही प्राण दिला, मी प्राण दिला माझ्या देवाच्या तत्वासाठी, माझ्या देवाच्या एका साधकासाठी मी स्वतःचं प्राणाचं बलिदान केलं. बंधूंनो, ही आहे धर्मनिष्ठा. ही निष्ठा आपल्याला करणीय प्रकरणामध्ये शिकायला मिळते. एकाएकी इतका उत्तम अधिकार नाही तयार होत आपला. कधीतरी हे आपल्याला जमायला हवं. एखाद्या साधनवंतावर कोणीतरी आरोप करतं, तो आरोप स्वतःच्या अंगावर घेणारा एखादा वासनिक असतो, तो एक त्या साधूला सुरक्षित ठेवतो, तो आरोप स्वतःच्या अंगावर घेतो आणि त्यातून तो अधिकार वाढत वाढत एक दिवस असा योग येतो की प्रत्यक्ष एका साधनवंतासाठी स्वतःच्या देहाचं बलिदान होतं आणि त्याच्या दुसऱ्याच क्षणी ती व्यक्ती परमपदाला, परमेश्वराला प्राप्त करणारी ठरते. एवढा मोठा अधिकार निष्ठेने तयार होतो. आपली निष्ठा किती पक्की असली पाहिजे. देवाबद्दल असेल, धर्माबद्दल असेल, इथे लाजायचं काहीच काम नाही. एखादे बाबा दिसले, हरकत नाही, दंडोत म्हणायला काय झालं, मोकळ्या तोंडाने दंडोत म्हणायला काय हरकत आहे. आपण या सर्व गोष्टी करू शकतो, पण आपली इथली जर निष्ठा जर जागृत असेल ना बंधू, हे सगळं करू शकतो. आपली निष्ठा ही करणी प्रकरणाचं महत्वाचं सूत्र आहे. उद्याच्या एका महत्वाच्या सूत्रावर आपण उद्या समारोपात चिंतन करणार आहोत. ते सूत्र असं आहे, तयाचे उठणे बैसणे इथलेही वाया नवचे. हे करणीय प्रकरणाचं शेवटचं सूत्र आहे. उद्या समारोपामध्ये त्याचं आपण चिंतन करणार आहोत. आपलं उठणं बसणं कसं असलं पाहिजे, आपलं चालणं कसं असायला हवं, आपलं बोलणं कसं असायला हवं, ही ईश्वर धर्माची निष्ठा आम्हाला सांगते. हे करणीय प्रकरण आम्हाला सांगतं. अशी निष्ठा, असं करणीय प्रकरण, त्या करणीय प्रकरणात सूत्रांचं आचरण कोणाला घडावं, मला घडावं, आपल्या सर्वांना घडावं आणि आपल्या जीवनाची वाटचाल सुखकर करता यावी अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. त्याच्यासाठीच हा प्रवचन सोहळ्याचा अट्टहास आहे. त्याच्यासाठी करणीय प्रकरणाचा अट्टहास आहे. एवढा प्रचंड खर्च करून, एवढं सर्व लोकांना एकत्र बोलावून, त्यांना हे सर्व ऐकावं असं वैरागी बाबांना किंवा या सर्व मंडळाला का वाटलं, याचं कारणच याच्यामध्ये आहे की इथून घडणारा प्रत्येक साधक हा माझ्या देवाचा निष्ठावंत झाला पाहिजे. हा जेव्हा साधक निष्ठावंत होईल तेव्हा माझ्या देवाचा, माझ्या धर्माचा, हा प्रचाराचा, विचाराचा वारसा तळागाळापर्यंत पोहोचलेला असेल, तो पोहोचावा. आणि महानुभाव संप्रदायाचा विचार सर्वदूर पोहोचवण्यामध्ये विदर्भाची केवढी मोठी ताकद आहे ही सर्वांना तुम्हाला माहिती आहे. ती अनेक वेळेला, अनेक व्याख्यानात मी तुम्हाला सांगितलेली आहे. हाच वारसा तुम्हा सर्वांमध्ये पेरावा आणि ते पेरण्याची ताकद निर्माण व्हावी ही परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आजच्या करणीय प्रकरणातून या विचाराच्या, या ठिकाणी निष्ठेच्या विचाराला आपण विराम देऊयात. मुक्त अंतःकरणातून एकदा पंच अवताराचा जयघोष करू. जी पाठीमागची शेवटच्या कोपऱ्यापर्यंत बसलेल्या सर्व मंडळींना विनंती आहे, मुक्त अंतःकरणातून परमेश्वराला साथ द्या. परमेश्वराचं अधिष्ठान तुमच्या अंतःकरणामध्ये जरूर निर्माण होईल. श्री गोपाल कृष्ण, श्री दत्तात्रेय, श्री चक्रपाणी, श्री गोविंद प्रभू, सर्वज्ञ श्री शंका समाधान आहे का काही? पर्याचा खुलासा आपण करू, पण आता सरांचं महत्वाचं व्याख्यान आहे, त्याच्यानंतर तुमच्या सर्व शिकारांचं समाधान जरूर करून घेतलं जाईल. सर्वे ईश्वरा चित्परा कारुण्यानटना